नमस्कार मित्रांनो, आज माझ्या लेकीला घेऊन महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी निष्णम या गावात चाललेलो आहे. हे मंदिर खूप जुनं असून निष्णम, पारदेवाडी, करडवाडी या तिन्ही गावांचं कॉमन मध्ये ग्रामदैवत आहे. या वर्षी 7 फेब्रुवारीला या देवस्थानाची माही पण खूप मोठी आहे. खूप लांबून येतात त्या देवाचं दर्शन घेण्यासाठी लोक. देवाचं माझं तर दर्शन झालंय, आता मुलीला घरी सोडतो आणि गारगोटीत एक छोटंसं काम आहे या वृंदावन हॉस्पिटलला. हे भूतल साहेब मला नेण्यासाठी आलं, तर रस्त्याचं काम चालू आहे म्हणून तिथलं काम झालंय. आता अक्षाला आणि परत आपल्याला तांब्याच्या वाडीला आणायला जायचंय. रात्री गेलेलो तिथं, बघा रात्रीचं वातावरण आणि दिवसाचं वातावरण कसं असतंय. एकटाच चाललेलो, त्यामुळे माझे मोठे सासरे म्हणले एकटाच कशाला चाललायस, मी पण येतो, कारण भरपूर वर्ष झालं मी तो भाग बघून. मग काय चला म्हणलो, एक अनुभवी जोडीदार असणं गरजेचं आहे. जंगलातनं चाललोय, जाता जाता पाडगावचं धरण बघा, तोपर्यंत आमच्या आडवा हा गवा आला बघा आणि एक दुर्मिळ साप आम्हाला बघायला मिळाला. कोणती तर गाडी गेली होती त्याच्या अंगावरून. मित्रांनो, या सापाचं मला तर काही नाव माहित नाही, तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. आणि हे बघा पाडगाव धरण. मित्रांनो, पाडगाव हे मधाचे गाव म्हणून ओळखले जाते. या सीझनला मधमाशाच नाहीत मित्रांनो. दिवसाचं एवढं काही जंगलात प्रवास करताना वाटलं नाही, रात्री चांगलीच फाटलेली माझी. बघा हे रांगणा केलं, इथनं 12 किलोमीटर आहे. या अक्षाचं घर बघा, रात्री आपण अक्षाला इथं सोडलेला, अक्षाचं आवरलेलं, त्याला घेतला, त्याच्या बॅग भरल्या गाडीत आणि मग निघालो परतीच्या मार्गाला. आणि तोपर्यंत अक्षा म्हणला एका आजीनं आपल्याला भेटायला जायचं आहे. या आजी गेले 35 वर्ष या जंगलात एकटेच राहतात आणि त्यांची 2 मुलं कामाच्या निमित्त पुण्याला राहायला असतात. हे बघा कसलं जंगल आहे आणि हे त्यांचं एकट्याचं वैयक्तिक जंगल आहे मित्रांनो. 28 एकरात या जंगलाच्या रानात माऊली एकट्याच राहतात. तर हे बघा त्यांचं घर. मित्रांनो, विचार करा, या माऊली इतक्या वर्ष या जंगलात कशा राहत असतील. चालत जाताना आम्हाला किती भीती वाटत होती माहिती आहे. मला त्यांनाच विचार आहे. आपल्या बरोबर देव आहे, देवाच्या घरात किती वर्ष झाले एकटं राहताय तुम्ही इथे? आमच्या मालकाच्या 35 वर्ष झाली, तिथं मी एकटी आहे. मित्रांनो, त्यांच्या घरामागचं जंगल बघा. तुम्हीच विचार करा, त्या आजी किती धाडशी असतील. त्या या माऊलींचं पॉझिटिव्ह विचार बघून विचार करायला लावलं तिने मला तरी. चला आपण भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. अक्षाला आणि हॉस्पिटलमध्ये सोडायचं आपल्याला. थँक्यू मित्रांनो.